तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। आता तुमच्याकडे पार्किंगची जागा असेल तरच तुम्ही कार खरेदी करू शकणार आहात, कारण राज्य सरकार आता नवं जपानी धोरण अवलंबणार आहे। हे धोरण काय आहे, याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो पाहूया। रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी, पार्किंगसाठी मारामार हे टाळण्यासाठी सरकार आता नवं धोरण आणणार आहे। जपानच्या धर्तीवर राज्यात पार्किंग धोरणाची चाचपणी सुरू आहे। जपानमध्ये वाहन खरेदीपूर्वी पार्किंगची जागा विकत घ्यावी लागते। राज्यातही परिवहन विभाग या धोरणासंदर्भात विचार करत आहे, त्यामुळे कार खरेदी आधी तुमच्याकडे पार्किंग असावं लागणार आहे। पार्किंगची जागा असेल तरच तुम्ही कार खरेदी करू शकता। यामुळे रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करता येणार नाहीत। इंधनाच्या अमर्याद वापरावर निर्बंध येतील। वाढत्या वाहन खरेदीला लगाम बसू शकेल। दरवर्षी वाहन खरेदीत होणारी 5 ते 8% वाढ कमी होऊ शकेल आणि रस्त्यावरच्या वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण देखील कमी होईल। गेल्या काही वर्षांपासून देशासह राज्यात वाहन खरेदीची संख्या भरमसाठ वाढली आहे, त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे, प्रदूषण वाढले आहे, नागरिकांचा श्वासही कोंडला गेलाय। वाढत्या वाहन संख्येमुळे वाहनतळ आणि इतर सुविधाही अपुऱ्या पडत आहेत, त्यामुळे सरकार हे जपानी धोरण अवलंबण्याचा विचार करत आहे। जागा असेल तरच तुम्हाला कार खरेदी करता येणार आहे। यामुळे कदाचित रस्त्यावरची गर्दी कमी होऊन प्रवास सुखकर होईल। हे धोरण तयार करण्यापूर्वी सरकार तज्ज्ञांची मतं विचारात घेणार आहे, त्यामुळे आगामी काळात धोरण प्रत्यक्षात येतो का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, मुंबई।